तर गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल जन्मेश पाटील ब्लॉग्स। तर आज खूप दिवसांनी म्हणजे ब्लॉग सुरू केलेला आहे मी। माझा यूट्यूब चॅनलचा थोडा प्रॉब्लेम झाला, सो आता मी परत ब्लॉग घेऊन आलेलो आहे एक नवीन। आता आम्ही चाललेलो आहे महाराष्ट्राचे 3 ज्योतिर्लिंग म्हणजेच भीमाशंकर, कृष्णेश्वर आणि त्र्यंबकेश्वर। सो आता आम्ही निघालो आहे, आता वाजले असतील 1 वाजले असतील। सो आता आम्ही निघू। आजची तारीख आहे 18, 18, 19, 20 आणि मग नंतर 19 तारखेला आम्ही सगळं करून डायरेक्ट लोणावळ्याला जाणार आहे स्टेला। सो आता बघूया आपण मजा, मित्र जशी जशी आम्ही मजा करू। तर गाईज चला लास्टपर्यंत ब्लॉग बघा, येतो गाईज। तर गाईज आता आम्ही निघालेलो आहे। अक्षय दादा नारळ फोडतोय गाडी समोर। सो रेडी व्हावू आपण आता। गाईज निघालो आम्ही। चला गाईज आता एन्जॉय करतो खूप। आता नारळ आस्ता फोडायचा असतो। चल बघू किती कसा फोडतो। अभी मजा आएगा ना भिड़ो। एक नंबर। चला बाय। चल भाई येतो। बाय बाय कर। चला बाय बाय। गणपती बाप्पा। तर गाईज आता आम्ही आलेलो आहे इथं पेट्रोल पंप जवळ। कुठं आलो आपण आता? सो आता आम्ही इथं गॉगल्स बघतोय आम्हाला घालायला, आणि मी पण घातलेला आहे। आता बघू आवडला तर घेऊ, नाही तर मग आता आम्ही बघू आता इथं कसं वाटतंय। त्या आमचा जॉन्टी बाई खायला बघतोय। ईशानदा झोप झाली का ना तुझी? नशीबला आला व्हिडिओ मध्ये। खूप काय काय इथं खायला, पण काय काय घेऊ काय समजत नाही। चिंगम विंगम नको रे। अरे तुम्ही बॅग घेतल्या तर बॅगेत ठेव। सो गाईज आता आम्ही चाय प्यायला थांबलेलो आहे। कुठं थांबलेलो आहे आपण? कसारा घाटात। कसारा घाटात। हा म्हणजे आमचा आता कसारा घाट चालू होईल। आम्ही आता चाय प्यायसाठी थांबलो ना आपण। हो। आणि आमचे ड्रायव्हर काका आहेत। एक नंबर गाडी चालवली। खूप लवकरच आम्हाला पोहोचवलं, म्हणजे डेस्टिनेशन वरती पोहोचवलं। सो आता आम्ही निघालोय बाहेर। आता कॉफी पिऊ, जरा फ्रेश होऊ, माइंड जरा फ्रेश होऊन। काकांना दाखवलं मी पहिल्या त्याला दाखवलं। चिल्ड एकदम थंड थंड हाय वातावरण, एकदम नाही पण हाय ठीक ठाक आहे। सो गाईज आता आमचं कॉफी पिऊन झालेलं आहे। आता आम्ही पेमेंट करून निघतोय। मग कोपरखान्याचं बोलतोय। सो आता हे आपला कुठं स्टॉप असणार आहे का? हे आपलं कुठं स्टॉप असणार आहे का? आता आपला कुठं स्टॉप असेल? आता आम्ही डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला जाऊ, पोचू, तेव्हा तुम्हाला डायरेक्ट सकाळी सकाळी ब्लॉग दाखवतो। तेव्हापर्यंत गेलो गाईज, गुड नाईट। आता मी झोपतो, जरा एक नॅप घेतो, तेव्हापर्यंत लगेच भेटूया गाईज, बाय। गाईज आता आम्ही पोचलेलो आहे त्र्यंबकेश्वरला। आता वाजलेले असतील 4:30 आणि आता आम्ही पोचलेलो आहे त्र्यंबकेश्वरला। सो आता आम्ही हॉटेल घेतलं आहे, थोडा आंघोळ बिंगोल करतो आणि मग डायरेक्ट दर्शनाला जाऊ। हॉटेल आहे बहुतेक इकडनंच कुठं जायचं, 5 मिनिटाच्या अंतरावर म्हणजे आता 5:30। सो आता निघू आम्ही, आंघोळ करतो। मी पहिला जाऊन झोपतो, मी झोपलो नाही गाडीमध्ये, गाणे ऐकत बसलेलो। आता आम्ही जातो, आता निघतात सगळी गाडीमधनं। गाईज तुम्ही व्ह्यू बघा,
लोकेशन बघ काय काल काल सर्प दोष पूजा त्र्यंबकेश्वर. काही आता आम्ही चाललेलो आहे दर्शन करायला त्र्यंबकेश्वर मंदिर. अर्धी पुढे गेलेत आमची, आता आम्ही चाललोय. तुम्हाला तर माहिती आहे काही देवदर्शनाला गेलं ए देवदर्शनाला गेला तर आम्ही पोचलेलो आहे मंदिरात. आम्ही चप्पल काढले, आता आम्ही निघतो इकडनं. बघा प्रसन्न बदना सौभाग्यदा. हे आहे करा हर हर महादेव. बाबा बोला 5 मिनिटं. Z+ सिक्युरिटी आलेली आहे आम्हाला. Z+ सिक्युरिटी पार्टी आमच्या. फोन त्याला देत नाही. मग फुटबॉल चला देत ना तू फोन करा. माझीवाली माझ्याकडे आहे ना. तिकडचा शूट नाही घेणार आहे मी. गाईज आमचं दर्शन करून झालेलं आहे. खूप मस्त दर्शन झालं आमचं. लगेच म्हणजे जास्त वेळ आम्हाला लाईनीमध्ये लागायला नाही लागला. आम्ही लवकरच गेलतो आणि आता आमचं मस्त दर्शन झालं. आता आम्ही जाऊन रूमवरती रेस्ट करू आणि मग लगेच कधीपर्यंत निघायचं आपल्याला प्रसिद्ध? अर्धा तासात आम्ही लगेच निघू आणि मग तिकडनं डायरेक्ट घृष्णेश्वर छत्रपती संभाजी महाराज नगर. आणि ही नदी खोपोलीला जाते. तर काय आता जरा रेस्ट करतो आणि आपण भेटूया परत. आता नाश्ता करायला जायचो. आमचा बंधू म्हणजे आमचा लाडका बंधू चिरट्या गाईज हरवलेला आहे. खूप दुःख झालं आम्हाला. घेऊन आलतो सोबत घेऊन पण आता गाडी शांतता असेल मस्त चांगलं वाटेल. कानात किटकी ना कानातला जो किड पळणार कुठं. तर आम्हाला खूप दुःख होत आहे. तर काय प्राचीन मंदिर आहे. आम्ही पोचू. हा त्याची शूटिंग मला झाली ते माहिती आहे. कोण आहात तुम्ही? काय माझी रील पण आहे त्याच्यावरती बघा तुम्ही. समर्थ गाईस पोचलो आता. बघू शूटिंग काढायला दिली तर ठीक. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गंगा
जेव्हापर्यंत कोण बोलत नाही त्यापर्यंत काढायची. आमचं दर्शन झालंय, खूप मस्त झालं. गर्दी नव्हती काय नाही, एकदम असं निवांत आम्ही मस्त एकदम दर्शन घेतलं. खूप मस्त वाटलं आम्हाला दर्शन घेऊन, कारण गर्दी कोणच नव्हतं जास्त. आम्हाला खूप मस्त दर्शन भेटलं. आम्ही मेघांना आणि रुणाला सोडून आलेलो आहे. ते बघा ईशानला काय यार आठवण विटवून देता ना तुला. मी बघतो त्याला मला आठवण काय यार. हा काय यार इथे झालंय झिंगाटला झिंगाट. अक्षदा तुमचं काय. अक्षदा स्टोरी टाकण्यामध्ये आज काय पण करून सूर्य इकडचा तिकडं सूर्य उगवला नाही तरी पण तू स्टोरी टाकून टाकली. काय यार सोडलं की तू. तर काय आता आम्ही पोचलेलो आहे कृष्णेश्वरला. आता आमची पोरं जरा पुढे गेले, आता आम्ही चाललो पुढे. मस्त एकदम सेट होऊन झोपलेलो जातो. कुठणार असा म्हणा नव्हती गाईज. फोन अलाउड नाही, सो आता फोन देतो आम्ही इथंच. गाईज आमचं दर्शन करून झालेलं आहे. आता आम्ही थोडं गाडीची वाट बघत होतो. गाडी आलेली आहे आमची. आता आम्ही थोडं रेस्ट करून निघूया आता डायरेक्ट भीमाशंकरला. बघा आता निघतोय आम्ही तसं पण लगेच. चला गाईज येतो मी. आता निघतो आम्ही डायरेक्ट भीमाशंकरला. भाई खूप मजा आली. मस्त आमचं दर्शन झालं. माझं पिंडीला डोकं पण टेकवलं. काय झालं गाईज. आम्ही आता खायला आलतो धाब्यावरती आणि आता आम्हाला इथं ऊसाची मशीन भेटले. बघू काय करते. नाही जात आहे. गेली 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 गेली. आमचं जेवण करून झालंय. आता आम्ही डायरेक्ट भीमाशंकरला स्टॉप घेऊ. आज आमचं भीमाशंकर स्टॉप आहे. आणि बघा इथून मशीन केलेली आहे सुरू. हे उसा तरच बाहेर निघाला. गाईज आता आम्ही निघालेलो आहे भीमाशंकरसाठी. ब्रेक घेऊन परत पुन्हा एकदा नवीन सुरुवात, नवीन क्षण हा तुम्हाला दिसत येत आहे. आणि मागं आमची भांडणं झालेली आहेत. गाईज आता आम्ही जेवायला मागवलंय. गाईज आम्ही आलतो हॉटेलमध्ये जेवायला. सो आता आम्ही असंच टाइमपास चाललोय. हे बघा ईशानदा. आम्ही आता आलतो इथे जेवायला. सो आमचं जेवण झालेलं आहे. आता आम्ही इथंच हॉटेल घेणार होतो पण थोडं जरा कॉस्टली आहे. पोरांची मस्ती सुरू झालेली आहे. गाईज आता आम्ही इथं रूम बघायला थांबलोय. आणि आता मला बघा काय भेटलंय. बाई या ठाकुर्ली गावामध्ये ग, बाई या ठाकुर्ली गावामध्ये ग. असं गाडीने रस्ता अडवतो. बंद झाली. सो गाईज आजचा व्लॉग तुम्ही बघितलाच असेल. खूप एन्जॉय केला आम्ही आणि खूप मजा केली. आणि आमचं खूप मस्त दर्शन झालं. लाईन पण नव्हती जास्त. गुरुपीठला कृष्णेश्वर आणि त्र्यंबकेश्वर दोन्हीकडं आमचं लगेच दर्शन पण झालं. खूप मस्त वाटलं आम्हाला. आणि आता आम्ही जेवलो आणि आम्ही आलो आता इथं
काहीतरी ऑर्चिड नावाचंच आहे. मी नाव नीट वाचलं नाही, माहिती नाही. उद्या सकाळी दाखवतो डायरेक्ट. स्वतः आम्ही झोपतो. आम्हाला उद्या सकाळी लवकर उठून 5 वाजता का 6 वाजता निघायचं आहे भीमाशंकरला. सो गाईज तेव्हापर्यंत येतो मी. गाईज तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हापर्यंत येतो मी. गाईज बाय.